नमस्कार मंडळी, उज्वंस फूड रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे। चला तर आज आपण रेस्टॉरंटसारखा फ्रेंच फ्राईज घरीच बनवूया। फ्रेंच फ्राईज बनवण्यासाठी आपल्याला बटाटा हा स्वच्छ पाण्याने धुवून घ्यावे लागेल। त्यानंतर बटाट्यावरील कव्हरही काढून घ्यायचे। नंतर लगेच बटाटा हा व्यवस्थित तुकड्यांमध्ये कट करून घ्यायचा। नंतर त्या बटाट्याला व्यवस्थित चौकोनी आकारामध्ये कट करून घ्यायचा आहे। या ठिकाणी मी व्यवस्थित कट करत आहे। त्यानंतर कट केलेल्या सर्व तुकड्यांना पाण्यामध्ये टाकून घ्यायचं व त्यांना व्यवस्थित धुवून घ्यायचं आहे। अशा पद्धतीने बटाट्यांच्या तुकड्यांना व्यवस्थित 1-2 वेळेस पाण्यातून काढून घ्यायचं आहे। या ठिकाणी तुम्ही बघू शकता मी बटाट्यांचे तुकडे प्लेटमध्ये काढून घेतलेले आहेत। त्यानंतर गॅसवरती आपल्याला पातेले ठेवून त्यामध्ये पाणी उकळून घ्यायचं आहे। त्या पाण्यामध्ये चवीनुसार मीठ देखील टाकून घ्यायचं आहे। पाण्याला उकळी आल्यास त्यामध्ये बटाटे टाकून घ्यायचे व त्यांना व्यवस्थित परतून घ्यायचं। जास्त वेळ नाही शिजू द्यायचं त्यामध्ये। नंतर लगेच ते बटाटे पाण्यातून काढून घ्यायचे व एखाद्या रुमालवर किंवा सुती कापडवर ते पसरून टाकायचे। तर हवेला तसंच त्यांना 15 ते 20 मिनिटे वाळू द्यायचं। त्यानंतर त्यामध्ये थोडंसं कॉर्नफ्लॉवर टाकायचं। कॉर्नफ्लॉवर हे जास्त नाही टाकायचं, कमी प्रमाणातच टाकायचं। नंतर लगेच गॅसवरती कढई ठेवून त्यामध्ये तेल टाकून घ्यायचं आहे। तेल व्यवस्थित तापल्यास त्यामध्ये आपल्याला हे बटाट्यांचे तुकडे टाकून घ्यायचे आहे। गॅस आपला मीडियमच असायला पाहिजे। या बटाट्यांना जास्त वेळ नाही तळू द्यायचं। थोडासा सोनेरी कलर झाला की लगेच काढून घ्यायचा। आपल्या गॅसची स्पीड ही मीडियमवरच ठेवायची, कारण त्यामुळे आपल्या फ्राईजला व्यवस्थित कुरकुरीतपणा व कडकपणा येतो। त्यानंतर आपल्या फ्राईजला पुन्हा एकदा तळून घ्यायचा आहे, जेणेकरून या फ्राईजला गोल्डन आणि कडकपणा येतो। या ठिकाणी तुम्ही बघू शकता आपल्या फ्राईजला गोल्डन कलर आलेला आहे। चला तर मग तुम्ही पण ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करा आणि कमेंटद्वारे आम्हाला सांगा कशी वाटली ती रेसिपी।